टीमला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत, खास करून LG ग्रुप साजई आणि त्यांना फाईट करेल जय मल्हार मानिवली. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतला LG ग्रुप साजई या टीमने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील. आता पहिल्या षटकात प्रथमेश स्ट्रायकरेंवर आहेत ज्ञानेश्वर कडव. पहिलाच बॉल पाकपुटला गेले. ही ताकद आहे ज्ञानेश्वर कडवची. या मैदानावर परिपूर्ण त्याचा अभ्यास आहे, परंतु पाहिले जी क्रिकेट आहे मैदानाच्या आत. एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. पंडित दादा दौने यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून फटाक्यांची आतिषबाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सहकार्य त्यांचं एक आकर्षक शूज आहेत त्यांच्या माध्यमातून. तर दादांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. दापलकावर धाव संख्या 1. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर विकाच्या बॅट मधून झका स्ट्रोक चौका. शेतकरी युवा शेतकरी रामभाई आगिवले यांचंही शुभ आगमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून झळल ते करंडक आपण पाहतो. पद्मकरजी शिरोशे अर्थात अप्पा दोन मित्रांनी आपल्या स्पर्धेसाठी हे आकर्षक करंडक ठेवलेत. तर दोन्ही मित्रांचं सहर्ष स्वागत. चला फरमाई प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. सर्वच प्रेक्षक वर्गाचं आमच्या अम्मी शिरवलीकर चषकामध्ये सहर्ष स्वागत. ओल टू रिगल. पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका विद्यमान अध्यक्ष लहुजी गायकर यांचं गुणगान गाणारे हे संगीत साजई गाव असेल त्या गावासाठी मुरबाड तालुक्यासाठी नेहमीच खूप चांगला संघर्ष त्यांचा राहिला. आणि मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या गावच्या टीमला त्याने ओनरशिप केलेले आहेत. कित्येक क्रीडा स्पर्धा आहेत, त्या क्रीडा स्पर्धेमध्ये ॲज अ ओनर म्हणून त्यांची ओळख आहे. अशी लहुदादा गायकर यांचं गुणगान गाणारं संगीत आपण ऐकलं. 5 धावा धावपलकावर आहेत. प्रथमेशला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. ओमकार स्पोर्ट मानिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगते. गोलंदाज जाता गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतील. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये साजईचे समर्थक उपस्थित आहेत. सर्वांचंच आता नाव घेणं खूप कठीण होईल, परंतु सर्वांचंच सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार आहेत. प्रथमेशचा बॉल कडक बेधडक. विकास करतोय बॅटिंग. झकास त्याच्या पाठमधून आला. हल्ला जबाब चौकार.
चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 9. पॅक टू पॅक 2 चौकार विकास यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी मैदानात शात करतोय प्रथमेश. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब त्याने पटकावलाय. त्याच्या विरोधात आक्रमण. इथे टाकलेला बॉल इनसाइड आउट. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होतं आपल्याला पाहायला मिळतं. एक धावेल या बॉलवर एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. दुहेरी अंकात प्रवेश करेल. 10 ऑन द बोर्ड. LG ग्रुप साजईच्या विरोधात खेळते. जय मल्हार मानिवली. आम्ही शिरवलीकर चषक या क्रीडा स्पर्धेचं आयोजन, या क्रीडा स्पर्धेचं नियोजन आपण पाहतायत. महत्वाची लढत मैदानाच्या आत. स्ट्रायकर इनवर ज्ञानेश्वर कडव. बिगिट करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर यांचा राहिला. एक सिंगल याही बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 ऑन द बोर्ड. 11 धावा. जय मल्हार मानिवली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं आपण पाहतायत. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची शिरवली मानिवली विभागाचा स्वाभिमान अभिमान वाढवणारी क्रीडा स्पर्धा अर्थातच आम्ही शिरवलीकर चषक 2026 क्रीडा स्पर्धा पाहतायत आणि मान्यवरांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण केलेलं आहे. उपस्थित प्रेक्षक राजाचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. फुलटॉस. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक येतील. विकेट. फलंदाज बाद. धापलकावर धावसंख्या 1 बाद 11. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. आमचे परम मित्र ज्यांचा आवाज आपण 2 दिवस या क्रीडा स्पर्धेमध्ये ऐकतो, अजित पवार. त्यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण आम्ही शिरवलीकर चषकाच्या वतीनं आणि खास करून जय हनुमान मित्रमंडळ यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज तयार होतील. रवी आलेत. जशा विकेट येतील आनंद उत्सव साजरा करतील LG ग्रुप साजईचे समर्थक. जसे चौकार जसे षटकार येतील आनंद उत्सव साजरा करतील. खास करून मानिवलीकर. महत्वाची मॅच आहे. ज्ञानेश्वर कडवचा खेळ फारच महत्वाचा राहील या मॅच मध्ये. जाव्या मैदानाच्या आत जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतायत. रवी या खेळाडूला आमचे आयोजक कमिटीतील मेंबर पहा किती प्रामाणिकपणे कष्ट करतायत. त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. शिरवली गावाचं नाव मोठं करण्यासाठी भरपूर सारं कष्ट त्यांच्या माध्यमातून नेहमीच राहिलं. त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. आपल्या गावातील क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेसाठी सांगेल ते काम ते नेहमीच करत असतात. दोनही मित्र आहेत. त्यांचं कौतुक. कारण काही जण लाजतात मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी काम करण्यासाठी. नाव त्यांचं पहिलं पाहिजे परंतु मैदानाच्या आतमध्ये जाण्यासाठी थोडं ते लाजतात. परंतु या 2 मित्रांचं विशेषतः आपण कौशल आणि हर्षल यांचं कौतुक करू. मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि जी काय व्यवस्था पाहिजे ऑफिशियल पंचांना ती पूर्ण करतात. त्यांचं मनापासून आभार. कौशल हर्षल तुमचा सार्थ अभिमान आहे शिरवलीकरांना. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आता आपण पाहतायत. रवीला. स्ट्रायकर इनवर बॅटर ज्ञानेश्वर कडव. ही महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. पहिलाच बॉल रडार मध्ये आला. ज्ञानेश्वर कडव. हवेत बॉल. तिथे कपिल होते ते म्हणले दर्शक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. इथे पंचांचा इशारा. 6 खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं युवा उद्योजक नयनदादा उबाळे गोल्डन मॅन, तदनंतर रील स्टार सचिनदादा जाधव, तदनंतर सामाजिक कार्यकर्ते दीपकजी जाधव या सर्वच मान्यवरांचं शुभागमन होतं. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे.
आम्ही शिरवलीकर चषकाच्या विनंतीला मान देऊन ही सर्वच मंडळी उपस्थित होतात. सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन देखील आपण पाहतायत 2 विंडो मध्ये ही क्रीडा स्पर्धा दाखवली जाते. षटकारा पाठोपाठ चौकाराला ज्ञानेश्वर कडव आतंक वादळ या मैदानावर तो उभा राहिल्यानंतर भल्या भल्या संघांना प्राचारण घालतो असा असणारा फलंदाज ज्ञानेश्वर कडव, त्याच्या पॅटमधून सिक्सर, तदनंतर चौकार. संघाची धावसंख्या 21. मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आम्ही शिरवलीकर चषकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज रवी यांना पाहतोय गोलंदाजी करत असताना. रवीचा बॉल कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गेले. डावकरी आताचा तेजबुंद तारा टीम LG ग्रुप साजईसाठी. त्याचा हा चेंडू अप्रतिम चेंडू इथे आला डॉट. धावफलकावर धावसंख्या 1:21. आपण पाहतायत मान्यवरांची उपस्थिती. ऑन स्क्रीन देखील पाहतायत गोल्डन मॅन नयनदादा उबाळे यांना. इथे टाकलेला बॉल आक्रमण केलं मैदानाच्या. तिथे आहे क्षेत्ररक्षक. बिग विकेट डाऊन. रवीला मिळते सफलता. फलंदाज ज्ञानेश्वर कडव चा खेळ समाप्त. विकेट आली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. न्यू बॅटर येण्यासाठी भरपूर वेळ तुम्ही घेतायत मानवलीकर. चला लवकरात लवकर. फलंदाज थोडस फास्ट. 2:21 धावफलकावर जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश आलेत. मागील सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवर त्याने षटकार खेळला होता. 2:21 धावफलकावर आहेत. रवीला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 चेंडूंवर त्याने खर्च केला 10, परंतु तदनंतर डॉट टाकला. त्याचा दबाव पाहायला मिळाला. तिथे चांगला झेल कपिल शेंडेने पकडला. LG ग्रुप साजई मानवलीकर चषक या मैदानावर त्यांनी जिंकलाय. त्याचा अनुभव त्या संघाला हे फार महत्वाचं. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल चांगलाच राहिलाय. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. लेग बाईचा इशारा पंचांचा आला. संघाची धावसंख्या 2:22. शेवटचा बॉल शिल्लक. या गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. अनिकेत तुपे 101 यांच्याकडून माझ्यासाठी आर्थिक मदत आली आहे. त्यांचं कौतुक. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन बाद 22 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. संधी डीजेला. प्रमाणात 11 मैदानाच्या आत खेळत आहेत. मैदानाच्या बाहेर देखील भरपूर आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतायत 101 कंपनी अनिकेत तुपे यांना आपण पाहतायत ऑन स्क्रीन. आमचे कॅमेरामन त्यांना टिपतायत. त्यांचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. खास करून अनिकेत आणि वीरू ही जोडी आता जमली आहे. धावफलकावर धावसंख्या 2:22. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. कपिल शेंडेला आमंत्रित केलं. कपिलचा बॉल लाजबाब राहिला. कपिल यासाठी ओळखला जातो वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून. त्याची भूमिका नेहमीच आपण मागील 7 ते 8 वर्ष पाहिली. असं असणारा कपिल शेंडे. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर आकाश. 3 बॉल 0. 1 मध्ये 0 वर निलेशन. 2:22 कमबॅक केलं मैदानाच्या आत. LG ग्रुप साजई या संघाने लहुदादा गायकर पुरस्कृत हा संघ. आणि तिसराही बॉल इथे
डॉट येतोय का ते आपल्याला पाहायचंय. रनआउटची देखील विकेट आकाशपात. कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका त्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या मालकीचा संघ लहूदादा गायकर. व्यासपीठावर आपण पाहतोय गोल्डन मॅन नयनदादा उबाळे, युवा उद्योजक सचिनदादा जाधव, रील स्टार दीपकजी जाधव, सामाजिक कार्यकर्ते जे मात्र उपस्थित आहेत आणि या क्रीडा स्पर्धेचा ते आनंद द्विगुणित करतायत. तीनही मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर रामभाऊजी आगिवले साहेब हे देखील उपस्थित आहेत. कपिलचा बॉल, चेंडू हवेत आहे, डाऊन दी बॉल फिल्डर, कॅच ड्रॉप, जीवनदान मिळेल ते आता निलेश या खेळाडूला. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. एक सिंगल, 3 बाद 23. 4 बॉल मध्ये फक्त एक धाव. LG ग्रुप साजई, लहू गायकर अँड टीम जबरदस्त खेळ. 3 टीम विजेता आहेत. त्यांनी लगेचच व्यासपीठावर संपर्क साधा. फुल टॉस, चांगला फटका तिथे पाहायला मिळेल. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न झाला आणि तिथे रन आउट. तुषारला आता परतावा लागेल. LG ग्रुप साजेला सफलता. डी जसा डीजे वाजायला लागलाय, जे साजेचे प्रेक्षक वर्ग आतापर्यंत शांत होते ते उड्या मारायला लागलेत. हेच क्रिकेट आहे. षटक क्रमांक 4 जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. चला प्रत्येकाने आपापल्या जागेवर थांबा, ही महत्वाची सूचना. 4 बाद 24 हे समीकरण आपण पाहतायत. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. लहू गायकर आणि लहू गायकर साठी खास करून 101 कंपनी, 101 ब्रदर्स, अनिकेत तुपे, विशाल तुपे, तदनंतर वीरू यांच्या वतीनं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक, 2100 रुपयाचं पारितोषिक लहू गायकरला. पहिलाच बॉल अप्रतिम राहिलाय लहू गायकर यांचा. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. वेल बोल्ड चेंडू आलाय डॉट. डबल कव्हर, धाव संख्या 4 बाद 24. जय मल्हार मानिवली LG ग्रुप साजईच्या विरोधामध्ये. लहू गायकरचे षटक निर्णायक राहील. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. ओ स्लोवर 1, काय चेंडू टाकलाय लहू गायकरने. कमालीचा चेंडू. इथे फलंदाज बाद. प्रसिद्ध उद्योजक, प्रसिद्ध उद्योगपती जयदादा धस अर्थात JD नेहमीच आल्यानंतर मैदानावर अनेक पारितोषिक ते लावत असतात. लहू दादाने जर अजून 2 बॉल डॉट टाकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. 6च्या कमी धावांची ओव्हर टाकली लहू गायकरने तर खास करून 101 ब्रदर्स अनिकेत तुपे, विशाल तुपे आणि टीम कडून 1000चं पारितोषिक लहू गायकरला. 6च्या कमी जर धावा दिल्या तर हे पारितोषिकांची उधळण यासाठी शिरवली टीम मानली जाते. चला मैदानाच्या आत, जास्त विलंब तुम्ही करू नका. बॅटर 2 बॉल डॉट टाकलेत लहू गायकरने. अजून 2 बॉल डॉट टाकले तर JD अर्थात जय धस यांच्या वतीने 1000चं पारितोषिक. दुसऱ्या बाजूला 6 धावांच्या आतमध्ये ओव्हर टाकली तर पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. 101 ब्रदर्स यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. जाऊया मैदानाच्या आत, जिथे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार लहू गायकर. स्ट्रायकर इनवर बॅटर अक्षय. मोठे फटके खेळावे लागतील अक्षयला. इथे राखलेला बॉल रडार मध्ये आला, स्लॉट मध्ये आला आणि पाठवलाय का पार्किंग लॉट मध्ये. पाहायचं क्षेत्ररक्षण जबरदस्त आहे. 4 धावा आपल्या टीम साठी सेव्ह केलेल्या आहेत. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. रनआउटची संधी आणि ते फलंदाज बाद. रोहित हिटमॅन जबरदस्त क्षेत्ररक्षण. 4 धावा आपल्या टीम साठी वाचवल्यात प्लस रनआउट. ही महत्वाची गोष्ट आहे आपल्या टीम साठी. संपूर्ण समर्पण इथे देत असताना पाहायला मिळतोय. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता
26 या धावपलकावर 6-26 जय मल्हार मानिवली. चेक आपण करतोय षटकार आहे की नाही ते देखील आपल्याला पाहायचं. बॅटर थोडंसं थांबा, लगेचच आपण चेक करू. रोहितचं कौतुक, सेफ केलंय त्याने बॉल, फक्त धावा येतील 2. जबरदस्त फिल्डिंग आणि रन आउटची शिकार. आता फलंदाज अक्षय यांना माघारी जावं लागेल. 6-26 धावा धावपलकावर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करणार आहोत. या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर आपण करू. खास करून गोल्डन मॅन नयनदादा उबाळे युवा उद्योजक, तदनंतर सचिनदादा जाधव रील स्टार, तदनंतर सामाजिक कार्यकर्ते दीपकदादा जाधव आणि तचबरोबर गोलंदाज तयार आहेत. प्रगतशील शेतकरी युवा शेतकरी रामभाऊजी आगिवले त्यांच्या शुभ हस्ते आपण ते शुभ सन्मान देखील करणार आहोत. इथे टाकलेला बॉल टॉपेज लागलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाला बीट करेल. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न आणि चेंडू आता ओलांडेल सीमारेषा. आलाय चौकार. स्पष्ट निराशा लहू गायकर यांच्या चेहऱ्यावर. 4. विजेता तिन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत का? विजेते 3 टीम त्याचे कॅप्टन. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे आले क्षेत्ररक्षक. एकच धाव. लहूने कमबॅक केलंय आणि यासाठी तो जाणला जातो लहू गायकर. धावा खर्च केल्या 7. 101 ब्रदर्स कडून 6 धावांच्या आत जर टाकले असते तर 1000चं पारितोषिक होतं, परंतु तो चौकार हातामधला सोडला. एक डॉट बॉल टाकला तर जेडी यांच्या वतीनं हा शेवटचा डॉट टाकला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जयधस यांच्या वतीनं बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. एक टप्पा खात. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा. विवेक आलेत बॉलवर. कलेक्शन तर त्यांचं चांगलं आहे, परंतु 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे रन आउट. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या 33. 33 विजयासाठी 34 धावेंचं लक्ष. काही विशेष सन्मान जे मात्र आपण करतोय. खास करून गोल्डन मॅन नयनदादा उबाळे युवा उद्योजक यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी विनंती करतो हा विशेष सन्मान करण्यासाठी रामभाई आगिवले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र केला जातो. खास करून या तीनही मान्यवरांच्या सोबत निलेशजी साठपे आणि महेशदादा साठपे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. चला विशेष सन्मान जो मात्र आपण करतोय. गोल्डन मॅन नयनदादा उबाळे युवा उद्योजक या क्रीडा स्पर्धेसाठी नेहमीच ज्यांची मदत आपल्याला पाहायला मिळते. एखादा संघ जर आला नाही तर जो ड्रॉ असेल त्यांना मान्य करावा लागेल. ड्रॉ ओपन करून घ्या. धीरज आपण देखील यायचं. आपल्याही शुभ असते तो शुभ सन्मान जो मात्र आपण करतो. तदनंतर सचिनदादा जाधव रील स्टार यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. सचिनदादा जाधव रील स्टार यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करतो. चला तिथे ओपन करा. फक्त 2 चिठ्ठ्या आणून द्या. विजयी संघ असेल ती मॅच होईल दुसरी. ते ओपन करा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जाते ते 2 चिठ्ठ्या फक्त घेऊन या. जो विजयी संघाची चिठ्ठी असेल ती दुसरी मॅच होईल याची नोंद घ्या. चला ड्रॉ आपण ओपन करतोय. मान्यवरांचा विशेष सन्मान रील स्टार सचिनजी जाधव यांचा विशेष सन्मान आपण करतोय. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते दीपकदादा जाधव यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. आमच्या आयोजक कमिटीतील मेंबर त्यांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. जय हनुमान शेलारी आणि त्यांच्या विपक्ष विजयी संघ आहे. हा सामना दुसरा होईल. तो सामना आता पहिला होईल. चला कोणती मॅच आहे ते पाहू आपण. वडाची वाडी आणि नवीवाडी. चला टॉस करून घ्या. नाही घरच्याच मॅच असतात त्या. चला आता टॉसच लगेच करू आपण. मी विनंती करतो नयनदादा उबाळे युवा उद्योजक, सचिनदादा जाधव रील स्टार आणि दीपकदादा जाधव सामाजिक कार्यकर्ते. चला लगेचच आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय दादा.
गोल्डन मॅन नयनदादा उबाळे, युवा उद्योजक सचिनदादा जाधव, रील स्टार दीपकदादा जाधव, सामाजिक कार्यकर्ते अक्षयदादा, आपण देखील या सर्वांच्याच शुभ असते आपण नाणेफेक ची मात्र करतो. टॉस एका बाजूला किंग 11 वाडाची वाडी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल नवी वाडी. नावात सर्व काही आहे. टॉस आपण करतोय दादांच्या शुभास्ते. गोल्डन मॅन यांच्या शुभास्ते कोण करते कॉल? ओके, किंग 11 वाडाची वाडी कॅप्टन कॉल करतील. टॉस टेल आणि इथे आलेला आहे टेल. टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय? बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा. दादा आमच्या बरोबर आहेत उबाळे सर. काय बोलाल, ज्या प्रकारचं आयोजन आहे, ज्या प्रकारचं नियोजन जे मात्र पाहायला मिळतं, दोन शब्द तुमचे ऐकायचेत आम्हाला या आयोजनाबद्दल. सुंदर आयोजन आहे आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. धन्यवाद. हॅलो चेक. जाव्या मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहताय 34 धावांचं लक्ष. सलामीची जोडी प्रथमेश आणि कपिल. पहिलाच बॉल चांगला राहिलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रवीला पाहतोय आपण. मानिवली या मैदानावर कित्येक सामने ते खेळलेले, त्याचा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला मानिवलीकर चषकस मध्ये प्रथम क्रमांकाचा प्राइज LG ग्रुप साजेने मिळवलंय. इथे टाकलेला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून. प्रथमेश कपिल ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळते. अचूकतेवर ठाम आहे खास करून रवी याने 2 चेंडू डॉट टाकलेत. प्रथमेश आणि त्याच्या जोडीला कपिल शेंडे. ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल ते पाहायचंय. रवी तयार आहेत. गोलंदाज इथे टाकलेला बॉल टॉपेज लागलाय. चेंडू हवेत. तिथे येथील क्षेत्ररक्षक धावच नाहीये. तिसरा बॉल देखील बिंदी गेंद निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. LG ग्रुप साजई लहुदादा गायकर पुरस्कृत हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतोय जय मल्हार मानिवली. खास करून थोड्याच वेळामध्ये ज्यांचं शुभागमन होतं युवा सेना तालुका प्रमुख मान्य श्री साईनाथजी भोईर साहेब यांचं शुभागमन होतं. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. बिग हिट आणि साहेबांचं स्वागत केलं एका धमाकेदार रुबाबदार षटकाराने. 6 देखील उपस्थित होतात. आपलं ही सचिन दादा गायकर हे देखील उपस्थित आहेत. दादा आपलं ही सहर्ष स्वागत आहे षटकाराला. जीवन दादा चौधरी हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. 6 ऑन द बोर्ड. रवी बिग करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. कॉटन बोर्डची संधी आणि ते चांगला झेल. प्रथमेश याचा खेळ समाप्त. थँक्यू. या मॅच मध्ये विजय होणारा संघ जयमान शेलारी या टीम बरोबर दुसरी मॅच खेळेल याची देखील नोंद घ्या. धापलेकावर धाव संख्या 6. न्यू पॅक्टर मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होताना पाहायला मिळतील. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांचा सामना. ते कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत. रवी स्ट्रायकर इनवर राहुल. इथे इनसाइड आउट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एज लागली बॅटची. राहुलची विकेट आली रवीला आणि या ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2-6 धावा. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 18 बॉल 28 ची आवश्यकता. या क्रीडा स्पर्धेमधून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात गोल्डन मॅन नयनदादा उबाळे, युवा उद्योजक सचिनदादा जाधव, रील स्टार दीपकदादा जाधव, सामाजिक कार्यकर्ते या क्रीडा स्पर्धेमधून रजा घेतात. सर्वच आमच्या अतिथीगणाचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही शिरवलीकर चषकाच्या वतीनं मनापासून आभार.
विकेट येताना पाहायला मिळते. विकेट महत्वाचीच होती आणि ती विकेट मिळवली. एल जी ग्रुप साजई मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या विरुद्ध जय मल्हार मानिवली 18 बॉल आणि 28 धावा. हे लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. आमचे सर्वच प्रमुख अतिथी या क्रीडा स्पर्धेमधून रजा घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. व्यासपीठावर आपण पाहत आहेत युवासेना तालुका प्रमुख साईनाथजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चेंडू हवेत. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. 1 मिनिट सामना पंच थांबवायचं. 17 मध्ये 26 ही आवश्यकता. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अनेक मान्यवरांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी. भरपूर सारी मदत सर्वच मान्यवरांची झाली. त्या सर्वांचं मनापासून आभार. 17 मध्ये 26 हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर. मोहितचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव सुमात्र पाहायला मिळेल. 16 बॉल 26 ची आवश्यकता. मोहित प्रभावित करतायत. ज्या प्रकारची गोलंदाजी. जर्सी क्रमांक 33 आणि 16 मध्ये 26 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. महेशजी बांगारा, पांडू बांगारा आपण यायचं व्यासपीठावर. चेंडू हवेत. कॉटन बोर्डची संधी, परंतु पहा तिथे एक सिंगल जी मात्र पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 9-15 मध्ये 25 हे समीकरण. मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणातच आपण पाहतो. एल जी ग्रुप साजई त्यांच्या विरुद्ध जय मल्हार मानिवली. कोण जिंकणार हा सामना ते आपल्याला पाहायचं. जो संघ जिंकेल तो शेलारी बरोबर खेळेल ही महत्वाची सूचना. 15 मध्ये आता विजयासाठी 25 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. मोहितचा बॉल. फुल टॉस. बॅटची एज घेतली. चेंडू चाललाय आता. सीमारेषेचा वेध घेतोय. गलीमधून चेंडू सीमारेषेच्या जवळपास. खास करून व्यासपीठावर आपण पाहतोय सचिनजी गायकर प्रसिद्ध उद्योजक, त्याचबरोबर जीवनदादा चौधरी प्रसिद्ध उद्योजक या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 धावा या बॉलवर. संघाची धावसंख्या 12. 2 फलंदाज बाद आहेत. एल जी ग्रुप साजई 12 अजूनही 12 झालेले आहेत. 14 मध्ये 22 बनवायच्यात. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. मोठा लांब लचक हा फटका. कपिल शेंडेच्या पाठमधून सिक्सर. छेरन पाहिला मेल. ब्रिलियंट स्ट्रोक आपण पाहिला. मॅचचं समीकरण चेंज करणारा फटका कपिल शेंडेच्या पाठमधून. 16 ची आवश्यकता. 13 शिल्लक येत आता बॉल. एल जी ग्रुप साजई हा संघ पाहतोय आपण. मोहितचा बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑफला तोडफोड करणारी फलंदाजी कपिल शेंडेची चालू आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 की 6 ते पाहिजे आपल्याला. षटकार. छे लहुदादा गायकर खेळाडू कक्ष आहे त्याच्या बाजूला जे लाईट चालू आहे ते थोडस लक्ष द्या. तिथे खेळाडू कक्षाच्या तुमच्या डाव्या बाजूला जिथे तुम्ही उभे आहेत त्याच्या डाव्या बाजूला. बाजूला फिरवा तो फोकस ही विनंती. सध्याच्या घडीला 24. 12 बॉल. शेवटचे 10 ची आवश्यकता. एल जी ग्रुप साजई कपिल पाटील फाउंडेशन मुरबाड तालुका विद्यमान अध्यक्ष लहुदादा गायकर यांच्या मालकीचा संघ. जबरदस्त खेळ. दुसऱ्या बाजूला जय मल्हार मानिवली याच विभागातील संघ आपण पाहतोय.
त्यांचा खेळ कसा होईल ते पाहायचंय. 12 मध्ये 10 वाचवायच्यात. कपिलच्या पॅड मधून बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिलेत. ज्ञानेश्वर कडव आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. या अगोदर विकेट हॅट्रिक त्यांनी मिळवली. इथे राखलेला बॉल बॅक टू बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. 11 बॉल 10 ची आवश्यकता. हे षटक निर्णायक आहे. ज्ञानेश्वर कडव आता गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. 11 बॉल 10 ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. ज्ञानेश्वर शॉट ऑफ लेंथ. व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. एक टप्पाकात सीमा पार. साजईला आनंद देणारा हा चौका. जे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 28. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आत विवेक. नावामध्ये दम. विवेक सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर. जुना जाणता खेळाडू आहे. त्याच्या पाठीमधून हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले. फटका चांगला जो मात्र सजवला तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. विवेक देसलेने जर षटकार मारत सामना जर फिनिश केला तर जय धस जेडी यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. ज्ञानेश्वर इथे राखलेला हा चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न कपिलचा राहिलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. धापलकावर धावसंख्या 29. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. ज्ञानेश्वर कडवची जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली. आज चुकतेवर तो त्याच्यात ठाम आहे. 34चा पाठलाग. 5 अजून बनवायच्यात. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 5 क्वार्टर फायनल मध्ये झालेल्या नाहीयेत. काय घडते आज पाहायचं आपल्याला. ज्ञानेश्वर कडव इथे टाकलेला बॉल आणि कपिल शेंडेने सामनाच फिनिश केलाय. LG ग्रुप साजई पुढील फेरीत दाखल. हार्ड लक टीम. जय मल्हार मानिवली. डीजे